मी बनवणार आहे गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय असणारे असे उकडीचे मोदक। गणपती बाप्पालाच काय तर मलाही उकडीचे मोदक प्रचंड आवडतात। तुम्हालाही आवडतात का? चला तर मग बनवूयात उकडीचे मोदक। त्यासाठी मी इथे पातेलं गरम करायला ठेवले आहे। त्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घ्यायचे आहे, अर्धा वाटी दूध टाकायचे, 1 चमचा साजूक तूप टाकायचे, चवीपुरते मीठ टाकायचे आणि इथे मी रेडीमेड तांदळाचे मोदकाचे पीठ घेतले आहे, ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करून 10 मिनिटं असेच आपण झाकून ठेवणार आहोत। दुसरीकडे आपण सारण बनवायला घेऊयात। त्याच्यासाठी मी 2 चमचे तूप टाकले आहे, खसखस ड्रायफ्रुट्स टाकायचे, चांगले परतायचे, 1.5 वाटी गूळ टाकायचा, तोही परतून घ्यायचा। परतून झाला की त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि 2 वाट्या नारळाचा चव टाकला आहे। इथे 2 नारळ मी घेतले आहे, चांगले परतून घ्यायचे। त्याच्यातील पाण्याचा अंश हा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला सारण बनवून घ्यायचे आहे। दुसरीकडे इथे आपण पारीसाठी पीठ चांगले मळून घेणार आहोत। भाकरीचे पीठ मळतो तसेच आपण जोर लावून मळून घ्यायचे आहे। जोपर्यंत लोण्यासारखा मऊ गोळा होत नाही तोपर्यंत हे पीठ मळायचे आहे। इथे पीठ मळून झाले आहे। छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला क्रॅक पडतात का पाहायचे, इथे क्रॅक पडले नाहीत। दुसरीकडे आपण साच्याला तूप लावून घेणार आहोत। हाताने करायचे टेन्शनच नाही, ज्यांना कोणाला हाताने करायला येत नाही त्यांनी असा साचा वापरा। इथे अशा प्रकारे गोळा करायचा आणि बोटाने दाबून त्याच्यामध्ये होल करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरता येईल। अंगठ्याचा आणि बोटाचा अशा प्रकारे वापर करून आपल्याला त्याच्यामध्ये होल करून घ्यायचे आहे। आता त्याच्यामध्ये मधोमध दाबून सारण भरायचे, पोकळ ठेवायचे नाही, पूर्णपणे दाबून सारण भरायचे आहे अशा प्रकारे। आणि त्याचे तोंड बंद करून पाहू शकता अशा प्रकारे किती सुबक असा सुंदर मोदक तयार होतो। आता आपण हे सर्व मोदक बनवून घेणार आहे। इथे मी मोदक बनवून घेतले आहे। प्रत्येकाला मी इथे केसर लावत आहे। केसर लावणे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि चाळणीला थोडेसे तूप लावून 10 मिनिटं असे उकडून घ्यायचे आहे। 10 मिनिटांनंतर पाहू शकता केसराने आपला रंग किती छान सोडला आहे। अशा प्रकारे खूप छान मोदक तयार झाले आहेत। अशा प्रकारे मी खूप इथे सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्रत्येक मोदकावरती असे चमच्याने तुपाची धार घाला। आणि मोदक खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती म्हणजे अशा प्रकारे मोदक घ्यायचा आणि तो मधोमध तोडून घ्यायचा आणि त्याच्यावरती वितळलेल्या साजूक तुपाची धार अशा चमच्याने घालायची, म्हणजे आहाहा काय मोदक लागतो म्हणून तुम्हाला सांगू। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।